नमस्कार. लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची आपण अपडेट घेऊन आलेलो आहे. तर लाडक्या बहिणी योजनेसाठी बऱ्याच महिला KYC करून पण अपात्र ठरणार आहेत. त्यांना लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते मिळणार नाहीत. तर त्या कोणकोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण बघा, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. कारण बऱ्याच बाहेरच्या राज्यातील पण महिलांनी यामध्ये नोंदणी करून लाभ घेतलेला आहे. त्या सर्व महिला याच्यात रद्द होणार आहेत. तर दुसरी अट बघा, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार तसेच केवळ एक अविवाहित महिला, म्हणजे कुटुंबामध्ये एखादी विवाहित स्त्री असेल आणि एखादी अविवाहित मुलगी असेल, या दोघींना पण लाभ घेता येणार आहेत. एखादी महिला विधवा असेल, त्यांची मुलगी अविवाहित असेल, त्या पण यामध्ये लाभ घेऊ शकणार आहे. त्यानंतर एखादी महिला निराधार असेल, त्यांची मुलगी अविवाहित असेल, त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. एखाद्या कुटुंबात जर 4 महिला असतील आणि रेशन कार्ड जर एकच असेल तर सर्व महिलांना याचा लाभ भेटणार नाही. तर तिसरी अट बघू आपण, किमान वयाची 21 वर्ष पूर्ण असावी 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. म्हणजे 21 वर्ष कमी असताना पण काही महिलांनी यामध्ये नोंदणी केलेली होती. त्याच्यानंतर 65 वर्षापेक्षा जास्त असताना पण नोंदणी झालेली होती. तर आता KYC झाल्यानंतर त्या सर्व महिला अपात्र ठरणार आहेत. त्यानंतर पुढची अट बघा, लाभार्थी स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. म्हणजे ज्या महिला आहेत त्यांचे बँकेमध्ये आधार लिंक असणे आवश्यक आहे. तरच त्यांना MaDBT मार्फत त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. पुढची अट बघा, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न. आता कुटुंबाचे म्हटलं इथं, कुटुंबाचे म्हणजे रेशन कार्डमध्ये जेवढे नावं आहे त्या कुटुंबा मिळून वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. 2.5 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर त्या महिला देखील यामधून अपात्र होणार आहे. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, बघा, जे सदस्य म्हणजे कुटुंबामधून जे IT रिटर्न करतात, IT रिटर्नची फाईल करतात दरवर्षी, त्या कुटुंबातील महिला देखील सुद्धा या योजनेतून रद्द होणार आहेत. आपल्या कुटुंबात म्हणजे कुटुंबातील पती असेल किंवा वडील असतील, यांचे आधार जोडल्यानंतर ॲटोमॅटिकली हे आयकर भरणारे सर्व रद्द होतील. पुढची अट बघू आपण, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात आहे, उपक्रम मंडळ असेल, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा निवृत्तीनंतर वेतन घेत आहेत, त्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत, असे सर्व लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द होणार आहेत. त्यामध्ये पात्र कोण असणार आहेत? स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी पात्र असणार आहेत. तर स्वयंसेवी आणि कंत्राटी कामगार म्हणजे जे कंपनीमार्फत नियुक्ती केली जातात तात्पुरत्या स्वरूपावरती, ते कंत्राटी कर्मचारी जे आहेत ते यामध्ये पात्र असणार आहेत, जे कायमस्वरूपी किंवा शासकीय कर्मचारी नाहीत. ते यामध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. त्यानंतर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर बघा, यामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये जर एकच व्यक्ती असेल आणि त्या महिलेला जर म्हणजे ती महिला परित्यक्त्या असेल, निराधार असेल, तर त्या दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. त्या एकच योजनेचा लाभ त्यांना भेटणार आहे. त्यामुळे याच्यातून काही महिला रद्द होणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार, आमदार आहे, म्हणजे सद्यस्थितीला पदावरती आहे आमदार किंवा खासदार किंवा माजी आहेत, ते देखील या योजनेतून बाद करण्यात येणार आहेत. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य
भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत. यातील देखील महिला या योजनेतून रद्द करण्यात येणार आहेत. त्यानंतर आपल्याकडे चारचाकी वाहन असेल, चारचाकी वाहन आता ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर त्यामध्ये वगळण्यात आलेला आहे. जे एखाद्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर असलेल्या महिलांना लाभ भेटणार आहेत. परंतु दुसरी गाडी जर चारचाकी वाहन असेल तुमच्याकडे तर त्या महिला या योजनेतून रद्द करण्यात येणार आहे. अशा प्रकारे शासनाने नवीन नियम व अटी लागू केलेले आहे. ज्या महिलांनी KYC करून पण या नियम व अटीमध्ये बसणार नाहीत तर त्या अपात्र ठरणार आहे. तर आपली लाडक्या बहिणीची KYC कशी करायची, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ पूर्णपणे बघा. आपण घर बसल्या कशी KYC करायची. KYC करण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी या चॅनलवरती नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.